हेलो गाइस, गुड गुड आफ्टरनून गाइस। क्या क्या क्यों? हेलो गाइस, गुड आफ्टरनून। गणपति अप्पा मोरया। और आज किधर जा रहे हैं भाई, बता जरा। अच्छा, आज कोपर खेलने में जितने ही गणपति उनके दर्शन करने आ रहे हैं आज। हाँ ठीक है। संजय और भी ये हमारे हमारा संजय है और ये इधर माइक है। माइक कुछ मतलब ऐसा मंडल के बारे में कुछ इन्फॉर्मेशन वगैरह होगा तो वो हम आपको बता देंगे। और ये देखो, हाँ हाँ भाई, अनबॉक्सिंग कर दे, मैंने वैसे किया हुआ था। सननन, तरनन, तररररररन, तो गाइस ये तरररन। माइक है। हाँ तो बता रहे भाई, आज क्या क्या करेंगे अपन, कौन से मंडल जाएंगे? इच्छापूर्ति, वाशी में भी 2-3 जाएंगे। हाँ। बट कल लालबाग का प्लान है हम लोग गाइस, तो कल के तो कल लालबाग का Stay भी tuned. प्लान है। और आज हम लोग को कुर्ता लेने भी जाना है। तो कुर्ता लेने वाशी में मालूम है ना, इसको एक जगह मालूम है वाशी का। दादर लूम हाउस। हाँ तो उधर जाएंगे हम लोग और कुर्ता लेंगे भाई। क्या बोलेगा? और कल का लालबाग कल देखते हैं। अभी सिर्फ confirm छुट्टी नहीं। कैंसिल नहीं होनी, छुट्टी कैंसिल नहीं होना चाहिए। कॉलेज वाले अभी तक कंफर्मेशन नहीं दिए छुट्टी है कि नहीं। वही क्या दिख रहा है क्वालिटी, सच्ची में बोलूँ तो। चल के चल के दिखा। हेलो गाइस, गुड इवनिंग। जैसे कि आपने देखा होगा स्टार्टिंग के जो 2 क्लिप्स थे, किधर भाग रहे हैं भाई? तू भी इधर ही है एरिया में, इसका मतलब ये नहीं कि भाग के जाएगा। तो गाइस जो स्टार्टिंग के 2 क्लिप्स देखे थे वो हम लोग हमारे क्लासमेट के साथ गणपति उन लोग को भी दिखा रहे थे। और अभी जरा शूट के लिए जा रहे हैं। हरे प्रेमल, हमारे साथ प्रेमल जुड़ गया है। उधर जी दुबे जी, पबजी का क्या है जरा। प्रेमल, आज तेरे को मालूम है क्या क्या करने वाले हैं? हर एक गणपति के मंडल में जाने का है, और वीडियो निकालने का मतलब। अच्छा, मंगल मूर्ती मोरया। आता आपण आलेलो आहे कोपर खेळण्यामध्ये आर्यनच्या राजा मंडळमध्ये. तर आपल्या या मंडळाला किती वर्ष झाले? पहिली गोष्ट नमस्कार, तुमचं सुस्वागतम तुमच्या सगळ्यांचा. आपल्या आर्यनच्या राजाला 24 वर्ष चालू आहे आता. पुढच्या वर्षी 25 वर्ष लागणार आहे. हो. ही प्रतिमा आपण दरवर्षी सेम फेस ठेवतोय, कारण सगळ्यांना बघताना दृष्टिकोन असं दिसलं पाहिजे की माणूस बघूनच बोलला पाहिजे हा आर्यनच्या राजा बाप्पा आहे. या हे कॉन्सेप्ट आम्ही केलेलं आहे. हे मागच्या 3 वर्षांपासून चालू केलेलं आहे आम्ही या गोष्टीला. आणि आज तुम्ही बघू शकता आपली प्रमाणे माणसं आलेत, लाईन रांग लागलेत, कशा गोष्टींनी चालू आहे. पोरस कार्यकर्ते लोक कशी कामं करतात हे तुम्हाला दृष्टीकोन दिसून जाणारच आहे. तुम्ही नक्की बघा. सत्यनारायणची महापूजा सुद्धा ठेवली आहे, महाप्रसाद सुद्धा ठेवलेला आहे. तुम्ही बघा, उद्या मोठा भजनचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे. आणि मेन गोष्ट हे सगळं पोरं आम्ही सगळे हे टीनेजर्सच आहे. असे कोण वयस्कर नाही मंडळमध्ये. जे वयस्कर आहे त्याला पदाधिकाऱ्याला ठेवलेलं आहे. पण आता जे आहे हे सगळे पोरांनी आम्ही मिळून एकत्र हे कॉन्सेप्ट वगैरे विचार करून त्या गोष्टी आपण करत आहोत मंडळासाठी. तेच आम्ही बघू शकतो. डेकोरेशन आणि मूर्ती खूपच सुंदर आहे. ही आय कॅचिंग जे बोलतो आपण तसं केलेलं आहे. 100% ह्या गोष्टीची ह्या सणाची आम्ही एक 12 महिने अजून वाट बघत आहे. आता 2 दिवस निघून जाणार, परत त्या गोष्टी हे सण कधी येणार, कधी उत्साह करू, कधी सगळ्या गोष्टी करून द्यायचं. आता महत्वाचं आहे, मागच्या वर्षी एक नवस बोललं गेलं आहे देवासाठी, आपल्या राजासाठी एकाने बोललं गेलं आहे, व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्याला काल दागिना व कर्णफूल दिलेलं आहे बाप्पासाठी, आपल्याला भेट दिल्याबद्दल आहे. त्या गोष्टी आपल्याला मनापासून आभार आहे त्या व्यक्तीला. पण सगळ्यांना हे असे छोट्या छोट्या गोष्टी होत राहणार तर एखाद्या वेळी हे कोपरखेडणे नगरी एवढा मोठा उत्साह जल्लोष करू शकतो की मुंबई सारख्या गोष्टी तर 100% होणार आहे, पार पडणारच. तशी या वर्षाची मूर्ती आपण बघू शकतो, एवढी मोठी आहे. किती फीटाची आहे? अशी मूर्ती फक्त तुम्हाला ॲक्युरेट मूर्ती आपण बोलतो तर 18 फुटाची मूर्ती आहे. प्रबळ लोक 22 फूट जातो. आपण त्या गोष्टी काउंट करत नाही. आपण मोठं राऊंडिंग बटरफ्लायवाले आणतो, पण यावर्षी आणला नाहीये. या सगळ्या गोष्टींना आपल्याला बघायला आजूबाजू आपण चालमध्ये बसवतोय, आणि आपल्याला स्पेस महत्वाचे ते युटिलाइज केलं पाहिजे त्या गोष्टी. धन्यवाद. तुम्ही बघू शकता ही जे डेकोरेशन हा केलेला आहे एवढा सुंदर आहे आणि मूर्ती पण खूपच सुंदर आहे. आपल्याला बोलून धन्यवाद. खूप धन्यवाद. चांगलं आहे. मंडळ आभार आहे. गणपती बाप्पा मोरया. आर्यनच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. बोला गाइस, की संजय मिला और इधर प्रेमल है. ये पार्ट 2 डे 2 समझो. अरे सुबह में किधर गया था बता जरा. लालबाग
लालबाग दुबे सेठ के साथ लालबाग का ब्लॉग जनता देखेंगे देखते चल ना भाई इतना नहीं बोलना रहता ये भी आता नहीं ये नहीं था ये नहीं आया ये मैं कैसा थोड़ा है? सा तो प्रेमल है इधर और अभी हम लोग क्या करना है इधर एक जन का इंटरव्यू लेना है। इंटरव्यू नहीं मतलब ऐसे इन्फॉर्मेशन देने हैं आपको जैसे कि हमने बोला था राजा आर्यन का भी दिया था हम लोग ने ये देखो इधर सामने एकदम थे और पीछे आर्यन वाला है। इधर एकदम थे और ये ब्लू कपड़ा जो है ना उधर राजा आर्यन का। तो अभी तो हम लोग इधर आए हैं अभी सब मतलब मैं तो वही पूरा एग्जॉस्टेड हूँ जैसे कि मेरी चप्पल चोरी हो गई थी आपको शायद मालूम नहीं रहेगा तो मैं अभी सैंडल पहन के आया मेरा चप्पल चोरी हुआ तो तो अभी जाऊँगा मैं और देखता हूँ फुल एग्जॉस्टेड हूँ तब भी करेंगे ट्राई अच्छा वीडियो बनाएंगे आप लाइक करो शेयर करो भाई देख फ्रेम के बीच में क्यों आ रहा है भाई मैं कुछ निकाल रहा हूँ ना ये लोग होते हैं ना ऐसे आज इतना लेट किया ना क्लास में था मैं, क्लास में था उसके बाद किधर था घर पे फिर वापस आया। हाँ तो लेट किसने किया नहीं चलता है। हाँ चलता बिलता नहीं है बहुत ही लेट किया ये संजय ये तो अधमरा गुंगा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर आता आपण आलेलो आहे एकदंत मित्र मंडळ या गणपतीच्या मंडळात तर तुम्ही काय बोलणार म्हणजे असं यावर्षीची एक अलगच एकदम वेगळी कार्य असं हे करून मूर्ती बनवलेली आहे तर ह्याबद्दल डेकोरेशन सगळं तुम्ही काय बोलणार ॲक्च्युली ही कन्सेप्ट ही आमची 1 वर्ष आधीच माइंडसेट होता की हां आम्हाला हा गणपती बनवायचा आहे हां आणि हा गणपती बनवताना एक सिम्पल मेथड होती की जी साऊथ इंडियन साईडला केरला साईडला जी कन्सेप्ट आहे जसे आपल्या महाराष्ट्रात खंडोबा जेजुरी एकविरा ज्योतिबा या देवांना मानतात तसे कांतारा म्हणून एक गाव आहे आणि पंजुर्ली म्हणून एक देव आहे त्या साईडला हा वर्ग म्हणजे या देवाला मानणारा वर्ग हा खूप सारा आहे तर त्याच्यामुळे या देवाला मानणारा वर्ग हे आमच्या मनातलं प्रेझेंटेबल होतं की बाबा आम्हाला महाराष्ट्रात हे कल्चर दाखवायचं होतं हो बरोबर सो त्या उद्देशाने आम्ही ही मूर्ती घडवली या मूर्तीला खूप सारा चांगला प्रतिसाद आला चांगले न्यूज चॅनेल्सवर आणि तुमच्यासारख्या युट्यूबर्स ब्लॉगर्स त्यांच्या आशीर्वादाने बाप्पा आम्हाला पावला यावर्षी हो ते दिसतच आहे कारण जी डेकोरेशन तुम्ही पण बघू शकता जी मूर्तीची डेकोरेशन केलेली आहे जे पाठचा प्रभाव बनवलेला आहे ते एकदम म्हणजे असा ते बघूनच वाटतं की हां काहीतरी साऊथ म्हणजे काहीतरी इंडियालाच आपण कुठे ना कुठेतरी दाखवत आहे बरोबर हां तर आपल्या मंडळाला किती वर्ष झालेत येत्या वर्षी आपल्या मंडळाला 24 वर्ष झालीत आणि पुढचं हे वर्ष हे आमचं 25वं वर्ष आहे ते अजून अविस्मरणीय असेल तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी एक तो मोठा टास्क असणार आहे की आम्हाला अजून प्रेझेंटेबल काय करता येईल मूर्तीसाठी इव्हन 25वं वर्ष आम्हाला अजून काय वेगळं करता येईल त्यांचा मंडळ आणि सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी हे चांगला उद्देशाने आम्हाला गणेशोत्सव अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने दाखवता येईल नेक्स्ट इयर काहीतरी सस्पेन्सने आपण दाखवू हां तेच जसं आपल्याला माहितीच आहे एकदंत हा जो मंडळ आहे काय ना काहीतरी आगळा वेगळा करतच असतो जर गेल्या वेळी काचेचा बनवलेला यावेळी आता कांतारा ते आणि किती फुटाची आहे ही मूर्ती आपली सगळी वगैरे प्रबल आणि हे सगळं ट्रॉली वगैरे पकडून 24 फुटापर्यंत जाते ही मूर्ती 24 फुटापर्यंत आणि ही मूर्ती मेन कन्सेप्ट आम्हाला हा अनुभव नव्हता पण हा अनुभव नक्की मी शेअर करेल पण ही मूर्ती आपण कुर्ल्यावरून आणली आहे हो कुर्ल्यावरून आणताना आमच्या डोक्यात एकच कन्सेप्ट होती की एवढी ही मूर्ती या छोट्याशा एरियामधून आणि या छोट्याशा रोडमधून कशी पास होईल सो आमचे सर्व मेजरमेंट्स आणि हे सगळे व्यवस्थित पप्पाने तारलं आणि ती मूर्ती व्यवस्थित मुलांनी कुर्ला टू नवी मुंबई म्हणजे कोपरखिरण्यात म्हणजे एकदंत नगरीमध्ये ही ओढत चालत आणि ओढत घेऊन आले मुलं हो ते तर आणि याच्या नंतरही पुढच्याही वर्षी आमची तीच संकल्पना आता कायम राहील की मूर्ती ही फक्त बाप्पासारखा नसावा
हा जगभर असावा. हो तेच आपण पण ही आशा ठेवूया. असंच तुम्ही आपले भक्त आणि तुम्ही जे दाखवत आहेत ते Yes. म्हणजे आपले एकदंत किंवा ही कोपरखेरणी समजा हे एक ना एक दिवशी म्हणजे मुंबईचा हा लेवल आहे तिथपर्यंत पोचावा आणि आपल्याला म्हणजे तेवढं प्रेम भेटावं. लेवल साठी नाही पण आपल्या मनापासून हा, भक्तीसाठी करू आणि सगळ्यांना आवडेल अशी भक्ती करूया. हा हे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. हा खूप बोलून चांगलं वाटलं. एकदम मनाला पण एकदम अरे नाही. आकृतीने बघायला पण ते मजा येते. Yes. तर Thank you so much. थँक्यू तुम्हाला पण मंडळ खूप आभारी आहे. थँक्यू. तर धन्यवाद नील तुझं मंडळाकडून खूप खूप आभार. हा. आणि आपलं जे अनफिल्टर निका हे आपलं यूट्यूबचं किंवा सोशल मीडियाचे जे काही पेजेस आहेत त्यांना तुम्ही तुमच्यामुळे आमचा बाप्पा हा जगभरात पसरतो. हो. त्यासाठी खूप खूप आभार. असंच मंडळाला सहकार्य राहू ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आमची पण हीच प्रार्थना की अजून एकदम तर काय ना काय आगळं वेगळं करत या. नक्की खूप मजा. हा गणपती बाप्पा मूर्ती